नमस्कार. आज आपण कारगिल युद्धातील एका अत्यंत महत्त्वाच्या लढाईबद्दल बोलणार आहोत. ही लढाई म्हणजे केवळ एक लष्करी विजयच नव्हता, तर अहवाल कसा लिहावा याचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते. आणि या लष्करी अहवालाचं वैशिष्ट्य काय माहितीये? तो पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि फॅक्ट्सवर आधारित आहे. त्यात भावनांना कुठेही स्थान नाही. चला, तर मग याच रिपोर्टच्या नजरेतून पाहूया नेमकं काय घडलं होतं. बरं, थेट लढाईच्या तपशिलात जाण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया. आपण ज्याबद्दल बोलतोय तो एक फॉर्मल रिपोर्ट आहे, म्हणजे घटनेचे एकदम वस्तुनिष्ठ विश्लेषण. म्हणजेच हा एक रिपोर्टाज आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जे जसं घडलं तसंच मांडणं, कोणतीही भावनिक बाजू न घेता फक्त आणि फक्त फॅक्ट्स. तर या रिपोर्टचा विषय होता टायगर हिल. आणि हे काही साधंसुधं लष्करी टार्गेट नव्हतं. एका महत्त्वाच्या हायवेवरून ते स्पष्ट दिसायचं. त्यामुळे याला परत मिळवणं हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. मग इतकं मोठं आव्हान समोर असताना प्लॅन तर तगडाच हवा, नाही का? पाहूया कसा होता हा गुंतागुंतीचा लष्करी प्लॅन. ही योजना 4 महत्त्वाच्या स्टेप्समध्ये विभागली होती. सगळ्यात आधी शत्रूची कमजोरी ओळखायची. मग एकाच दिशेने नाही तर अनेक दिशांनी हल्ला करण्याची रणनीती ठरवायची. तिसरं, तोफांचा मारा कसा करायचा याचा एक डिटेल प्लॅन बनवायचा. आणि चौथं म्हणजे प्रत्येक टार्गेटसाठी एक एक तोफ अचूक सेट करायची. आणि ही जबाबदारी होती 18 ग्रेनेडियर्स आणि 8 शीख बटालियनवर. शत्रूवर हल्ला करण्यासाठी अक्षरशः फायर पॉवरचा पाऊस पाडण्यात आला. विचार करा, जवळपास 120 फील्ड आणि मध्यम तोफा, रॉकेट लॉन्चर्स आणि एवढंच नाही तर हवाई दलाची विमानही अचूक निशाणा साधत होती. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. भारताच्या लष्करी इतिहासात पहिल्यांदाच एका टीव्ही चॅनलने ही लढाई लाईव्ह दाखवली. हे एका नव्या आत्मविश्वासाचं प्रतीक होतं. लढाई थेट लोकांच्या घरात पोचली होती. बरं, प्लॅनिंग तर झालं. आता पाहूया प्रत्यक्ष हल्ला कसा पार पडला. ही लढाई सुरू झाली 3 जुलैच्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालली. अंधार आणि खराब हवामानाचा फायदा घेत आपल्या सैनिकांनी चढाई केली. हे जवळपास 12 तास खूपच तणावाचे होते, ज्यात एकामागोमाग एक महत्त्वाच्या घटना घडत होत्या. या हल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं की तो एकाच वेळी 3 वेगवेगळ्या आणि अत्यंत अवघड दिशांनी केला गेला. म्हणजे शत्रूला सावरायला वेळच मिळाला नाही. डी आणि सी कंपन्यांनी तर इतक्या अनपेक्षित मार्गांनी चढाई केली की शत्रू पूर्णपणे गाफील राहिला. तोफखान्याच्या जबरदस्त फायरिंगनंतर पिक्चर अजून बाकी होता. कॅप्टन सचिन निंबाळकर आणि लेफ्टनंट बलवान सिंग यांनी एका सरळ सोट उभ्या कड्यावरून चढाई केली. त्यांच्या या धाडसी निर्णयाने शत्रूचा पूर्णपणे गोंधळ उडाला आणि मग झालेल्या हातघाईच्या लढाईत भारताने विजय मिळवला. पण टेकडी जिंकणं म्हणजे लढाई संपली असं नव्हतं. खरी कसोटी तर पुढे होती. शत्रूच्या प्रतिहल्ल्यांपासनं त्या जागेचं रक्षण करणं हे एक खूप मोठं आणि धोकादायक काम होतं. शिखर तर जिंकलं, पण शत्रूचे प्रतिहल्ले थांबत नव्हते. त्यामुळे रणनीती बदलावी लागली. 8 शीख बटालियनला एक नवीन, अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली गेली. ती म्हणजे शत्रूपर्यंत पोहोचणारी मदत आणि रसद तोडून टाकायची, जेणेकरून ते शिखर परत घेऊच शकणार नाहीत. शिखर ताब्यात आल्यावरही ग्रेनेडियर्सनी धीर सोडला नाही. तोफांचा मारा दोन्ही बाजूंनी सुरूच होता. मोठं नुकसान होत होतं, पण आपले सैनिक त्यांच्या धोकादायक जागेवर निर्धाराने टिकून राहिले. त्यांनी माघार घेतली नाही. आणि 8 शीख बटालियनने त्यांची मोहीम यशस्वी करून दाखवली. यामुळे शत्रू सैन्य पूर्णपणे एकटं पडलं आणि संपूर्ण टायगर हिलवर भारताचं नियंत्रण आलं. हा एक निर्णायक विजय होता. आता पाहूया की या विजयाची बातमी फक्त रणांगणापुरती कशी मर्यादित राहिली नाही, तर तिचा जागतिक राजकारणावर काय परिणाम झाला. 4 जुलै 1999 ही तारीख फक्त विजयाची नव्हती. या तारखेमागे एक खूप मोठी रणनीती दडली होती. विजयाची घोषणा करण्याची वेळ अगदी विचारपूर्वक निवडली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना भेटणार होते आणि बरोबर त्याच्या 10-15 तास आधी ही बातमी जगात पसरवण्यात आली. हा थेट जागतिक स्तरावर भारताची बाजू भक्कम करण्याचा एक डाव होता. ह्या विजयानंतर भारत आणि पाकिस्तानमधल्या प्रतिक्रियांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. भारतात एकीकडे जल्लोषाचं वातावरण होतं, तर दुसरीकडे पाकिस्तानने सुरुवातीला
टायगर हिल नावाचा डोंगरच अस्तित्वात नाही असं सांगून टाकलं. ह्यावरूनच लक्षात येतं की हा पराभव त्यांच्यासाठी किती मोठा मानसिक धक्का होता. विजयानंतर भारताने एक मोठं मन दाखवलं. पाकिस्तानी कॅप्टनचा मृतदेह सन्मानाने परत केला. ही एक मोठी मानवतावादी गोष्ट होती. एवढंच नाही तर 18 ग्रेनेडियर्स बटालियनच्या शौर्याचा सन्मान म्हणून त्यांना सिएरा लिओनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेवर पाठवण्यात आलं. आणि या सगळ्या घटनेतून एक खूप महत्वाचा विचार पुढे येतो. तो म्हणजे आधुनिक काळातली युद्ध ही फक्त रणांगणावर लढली जात नाहीत. माहिती, माध्यमं आणि मुत्सद्देगिरी ही सुद्धा तितकीच प्रभावी शस्त्र आहेत.